नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ना खूप तब्येत खराब असते सदाची आणि त्याच्यासाठी इथे डॉक्टर घेऊन आलेले असतात अर्जुन आणि सायली. त्याच्यामुळे इथे त्याचा जीव वाचलेला असतो, त्याचा श्वास गुदमरलेला असतो. तो श्वास डॉक्टरांनी छातीत दाबून दाबून व्यवस्थित काढलेला असतो, त्याच्यामुळे त्याचा जीव वाचतो. आणि डॉक्टर म्हणतात जर वेळेत उपचार भेटलेले नसते तर यांना आपला जीव गमवावा लागला असता. हे ऐकल्यावरती सदाला मैना म्हणू लागते की डॉक्टरांचे खरंच खूप आभार, डॉक्टर वेळेत आले म्हणून तुम्ही वाचलात. तर डॉक्टर त्यांना म्हणू लागतात मी वेळेत आलो म्हणून हा जीव वाचला असं नाही, खरं तर ह्या दोघांनी मला इथे आणलं म्हणून मी पेशंटचा जीव वाचवू शकलो. ही गोष्ट सांगितल्यानंतर मैना त्या दोघांकडे पाहू लागते आणि डॉक्टर लगेचच एक कप आणि खोकल्याची गोळी देतात, ज्यामुळे इथे सदाला लगेच बरं वाटेल. तर सदाला गोळी घेण्यासाठी पाणी सायली घ्यायला जाते तर पाहते की खूप धूळ लागली आहे, खूप पाण्यामध्ये चिवटपणा आहे. मग ती मैनाला विचारू लागते की हे पाणी तुम्ही किती दिवसापूर्वी भरले. तर मैना सांगू लागते बरेच दिवस झाले, इथे आम्ही घराच्या बाहेर गेलेलो नाही ना, आणि इथे पाणी पण जास्त येत नाही, मग ते खूप दिवसाचं पाणी आहे. हे पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणतात इतकं अस्वच्छ पाणी आणि इथलं दमट वातावरण याच्यामुळे पेशंटचा जीव आणखी धोक्यात येऊ शकतो. माझी तर तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या पेशंटला ह्या जागेवरनं हलवा आणि स्वच्छ पाण्याची सोय करा. इथे अर्जुन बाहेर जाऊन लगेचच डॉक्टरांना सोडतो आणि तिथून तो एक छान बिस्लरची बॉटल घेऊन येतो. आता सायलीला खरं तर इथे टेन्शन आलेलं असतं की हे दोघं या घरात कितीतरी दिवसांची लपून बसलेले याचा अर्थ, त्याच्यामुळेच ते घराबाहेर जाऊ शकलेले नाही. आता डॉक्टरांनी मैनाला सांगितलेलं असतं की तुम्ही ह्या घरातनं लवकरात लवकर बाहेर जायला हवं, नाही तर पेशंट तुमचं तब्येत खराब होऊन जीव जाऊ शकतो. तर मैना आता घर सोडायला तयार नसते की हे घर चांगले आहे, इथनं आम्ही कुठेही जाणार नाही, माझ्या नवऱ्याची तब्येत बरी व्हावी त्याच्यासाठी औषधं द्या असं तसं. डॉक्टर म्हणतात नाही, पथ्य तर पाळावीच लागणार, नाही तर मी काहीच करू शकणार नाही असं सांगत आता मैनाला ते व्यवस्थित चांगल्या ठिकाणी पेशंटला घेऊन जा सांगतात. अर्जुन मग डॉक्टरांना सोडवायला बाहेर जातो. इथे सदा उठून बसतो आणि मैनाला म्हणू लागतो की तू तुझ्या मुलीच्या भरोशावर किती दिवसाची बसली, बघ ती मुलगी काहीच कामात आलेली नाही, तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. आता इथे सायली आणि अर्जुन काय करताय हे पाहण्यासाठी प्रिया त्यांच्या खोलीच्या दिशेने आलेली असते. खोलीत डोकावून पाहते तर ते दोघंही खोलीमध्ये नसतात. ह्या गोष्टीचा फायदा ती घेते आणि दरवाजा घट्ट बंद करून लगेचच खोलीची तपासणी सुरू करते. माझ्या विरोधात यांच्याकडे काही पुरावे आहे का, काहीतरी करतच असतील, हे कुठल्याही गोष्टीबद्दल पुरावे सापडत आहे का, म्हणून ती खोलीतले ड्रॉवर्स उघडून पाहते, कोणी आलं आहे की नाही ते पण डोकावून पाहते. पुन्हा एकदा ती कपाटाच्या दिशेने जाते, कपाटही पूर्ण खोलून पाहते, आपल्याविषयी काही माहिती मिळेल का, काही कागदपत्र वगैरे असं सगळी शोधाशोध ती करू लागते. पण तिच्या हाती काहीही लागत नाही, पूर्ण खोलीमध्ये तिथे काहीही नाही आहे. आणि त्यात हे दोघं नवरा बायको एवढ्या रात्री काय शोधायला कुठे गेले असतील ह्या गोष्टीचं टेन्शन पण तिला आलेलं असतं. आणि इथे सदाला हलवायसाठी मैना तयार नसते, मैना नकार देते. पण सदाचं म्हणणं असतं की आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर यांच्यासोबत जावाच लागेल. सायली खूप छान समजावून सांगते की हे बघा तुम्ही तुमच्या मुलीच्या भरोशावर बसू नका, ती किती कशी आहे हे आपल्यालाही माहिती आहे, पैशासाठी ती काय काय करू शकते हे आम्हालाही माहिती आहे, आणि ती तुम्हाला इथनं बाहेर जाऊ देत नाही, त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तुमचा जीव धोक्यात असतानाही ती इथे आलेली नाही. त्याच वेळेला मैना लगेच साईडला जाऊन फोन लावत असते प्रियाला. हेच गोष्ट सायली पाहते आणि तिच्या हातातनं मोबाईल खेचून घेते आणि म्हणते तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलीला सांगितली तर तुमच्यासाठी लगेच इथे येईल, पैसे देईल, तुम्हाला डॉक्टरकडे नेईल, तिच्यावर का विश्वास ठेवताय तुम्ही. सदाही रागवतो मैनाला, तुला काय वाटतं तुझी मुलगी एवढी चांगली आहे, तुझ्यासाठी इथे येणार आणि तुला पैसे देणार, डॉक्टरकडे नेणार, अगं ती मुलगी स्वार्थी आहे हे समजत का नाही आहे तुला. तिचा ना तिच्या मुलीमध्ये जीव गुंतला आहे, तिला असं वाटतं तिची मुलगी खूप चांगली आहे. आणि अर्जुन मग त्या दोघांना आमच्यासोबत चला म्हणू लागतो. इथे प्रियाने आता आईबाबांना उठवून खाली आणलेलं असताना सांगू लागते की बघा अर्जुन आणि सायली खोलीमध्ये नाही आहे, मला त्यांची चिंता वाटते, त्यांच्या विरोधात जर साक्षीने काही कारस्थान केलं तर. तिने बघा ना मागे पण आपल्या अस्मिताला मारण्यासाठी घरात घुसून प्रयत्न केला होता, तसंच जर ह्या दोघांच्या बाबतीत काही घडलं तर रिस्की असू शकतं, टेन्शन येते मला. त्या दोघांना तुम्ही फोन करून विचारा ना की कुठे गेले काय आहे, असंच सगळं चिंता असल्यासारखं ती वागू लागते.
इथे मात्र आता शांता ज्या ठिकाणी ठेवलेली असते त्याच खोलीवरती आता सदा आणि मैनाला घेऊन आलेले असतात. त्यांना जेवण खावण आणि व्यवस्थित गोळ्यांचा उपचार दिलेला असतो. आता मैना इथे मोबाईल मागू लागते सायलीकडे, तर इथे शांता पण सांगू लागते, म्हणजे तू तुझ्या मुलीला फोन करून सांगणार का आपण सगळेजण इथे आहोत, तिच्या विरोधात एवढे कट्टर असले जात आहे. अगं त्या मुलीवर विश्वास ठेवू नको, ती मुलगी तू फक्त जन्माला घातली पण तिला तू ओळखलेलं नाही. तिचा खरा चेहरा मी ओळखला आहे. ती फार शातीर बाई आहे, एकदम स्वार्थी. ती स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा माझा कुणाचाही जीव घेऊ शकते, हेही तुला समजायला हवं. तरी ती सायली म्हणते की तुम्ही आता ह्याच खोलीत राहायचं आणि इथे हा जयेश आहे, हा तुम्हाला काही लागलं तर खायला प्यायला आणून देईल, तुम्ही इथनं बाहेर निघायचं नाही. असंच चांगली वॉर्निंगच सायलीने दिलेली असते. ही गोष्ट काय मैनाला पटत नाही. मैना तिच्याकडे मोबाईल मागतच असते. तर मैनाला आता इथे सायली म्हणू लागते की मला काही दिवस द्या, मी तुमच्या मुलीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणेल आणि त्या बदल्यात तुम्ही मग माझी साथ द्यायची आणि सगळ्यांना सांगायचं की ती तन्वी किल्लेदार नसून तुमची मुलगी बबली लोखंडे आहे. तरी ते मैना म्हणते की तुझ्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा, आणि माझी मुलगी चांगली आहे, आता तुम्हाला इथे घेऊन आली, माझी मुलगी तिथे मला शोधत गेली तर म्हणजे माझी मुलगी मला मदत करू शकते असं तसं. तरी ते सायली म्हणू लागते की मला 24 तासाचा वेळ द्या, मी सिद्ध करेल की तुमची मुलगी तुमच्या विरोधात आहे, तुमचा जीव घ्यायचाही मागे पुढे विचार ती करू शकते तिच्या स्वार्थासाठी. हे जर सिद्ध झालं तर लगेचच तू माझी मदत करायची. मैना इथे तिला वचन देते, जर ते सिद्ध झालं तर मी तुझ्या बाजूने उभी राहील. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की अर्जुन आणि सायलीला फोन लावायचा हट्ट इतका वाढलेला असतो प्रियाचा. तिने एकदम छान प्रकारे समजून सांगितलेलं असतं की गुंड असतात ना ते त्या दोघांना काहीही करू शकतात. लगेचच इथे कल्पना चुपचाप मोबाईलमध्ये मेसेज टाईप करते आणि प्रताप फोन लावू लागतो अर्जुनला. अर्जुनचा फोन वाजतो. इथे ना बोलणं चालू असतं, त्याच वेळेला फोन आला आहे. तर तो म्हणतो की मी बाहेर जाऊन गाडीत बसतो, तू ये सायली पाठीमागणं. सायली त्यांच्याशी बोलत उभी असते. तोपर्यंत अर्जुन बाहेर जाऊन फोन उचलायचा विचार करतो. इथे ना सायलीलाही मेसेज आलेला असतो, सायलीने मेसेज वाचलेला असतो की प्रिया कटकारस्थान करते, तिने तुम्हाला फोन लावायला सांगितलं आहे, तर तुम्ही फक्त फिरायला गेले आईस्क्रीम खायला असं सांगा. तर हा मेसेज सायलीने वाचला असतो. सायली लगेचच अर्जुनच्या मागे मागे धावत जाते आणि अर्जुन सांगणारच असतो की आम्ही बाहेर एका कामासाठी आलो आहे. पण त्याच वेळेला सायली मेसेज दाखवते अर्जुनला की आता खोटं बोलायचं आहे, आईंनी मेसेज केला आहे, प्रियासमोर आहे आणि स्पीकरवर कॉल आहे. तर इथे ते सांगू लागतात की बाबा आम्ही ना बाहेर आलो आहे, आम्हाला ना आईस्क्रीम खायची होती, तुमची सून माहिती आहे ना कशी आहे, तिला लॉंग ड्राईव्ह किती आवडते, तिचं एकावर एक आईस्क्रीम चालूच होतं आणि लॉंग ड्राईव्हसाठी हे इकडनं चला तिकडनं चला ह्या तिच्या प्रकारामध्येच आम्हाला उशीर झाला आहे, तर आम्ही येतोच थोड्या वेळात घरी असं सांगितल्यानंतर आई बाबाही इथे प्रियाला सांगतात की तूही जाऊन झोप, आम्हालाही झोपू दे, उद्या पाडवा आहे तर लवकर उठावं लागेल. मग ते निघून जातात. इथे प्रियाला मात्र टेन्शन येतं की हे दोघं नक्कीच काहीतरी करताय, पण काय करताय हेच तिला कळेना. आता इथे सायली अर्जुनच्या लक्षात येतं की ती त्या दोघांवरती पाळत ठेवते, आपली चांगलीच पहारेदार बनली आहे, ती लक्ष ठेवते आपल्याकडे. अर्जुन म्हणतो किती लक्ष ठेवू दे, पण आपण काहीच तिला काही सुगावाच लागू द्यायचं नाही की आपण काय करतोय. चला तर मग ठरलं, तर मग आता खरा चेहरा इथे प्रियाचा आणायचा, तोही तिच्या आईसमोर म्हणजे मैनावतीसमोर. मैनाला मारण्यासाठी इथे तिने एक माणूस पाठवलेला आहे. त्या दोघांचाही जीव घेण्याचा प्रयत्न आता इथे प्रिया करणार आणि ही सगळी गोष्ट आता सायली तिच्या आईच्या नजरेस आणून देणार. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार प्रियाच्या विरोधात काय काय घडते ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.